प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी. नमस्कार, मी स्वप्नील सूर्यवंशी. झूम ऑन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. जनतेचे हाल थांबवा, अन्यथा भाजपा रस्त्यावर उतरेल, खासदार रक्षा खडसे यांचं विधान. हात जोडतो, दुखणी अंगावर काढू नका, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं कळकळीचं आवाहन. 25 तारखेपर्यंत जवळपास 70,000 रेमडेसिवीर इंजेक्शन्स दररोज राज्यात पुरवली जातील, डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांची माहिती. विनाकारण फिरणाऱ्यांची अँटीजन टेस्ट सुरूच, जिल्हाधिकारी दुसऱ्या दिवशी देखील रस्त्यावर. जळगाव शहरामध्ये आजपासून अँटीजन तपासणी सप्ताहाला सुरुवात. आता पाहूयात सविस्तर बातम्या. जळगाव जिल्ह्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि जनतेचे होणारे हाल लवकर थांबवावेत, अन्यथा भाजप आता रस्त्यावर उतरेल, असं विधान भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी केलं आहे. आपल्या मागण्यांचं निवेदन घेऊन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजू मामा भोळे यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दिलाय. यावेळी खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, भाजपा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, मनपा स्थायी समिती सभापती राजेंद्र गुगे पाटील यांची उपस्थिती होती. नाही, त्या संदर्भातला पण आता उमेश दादांनी इथे सिव्हिल सर्जनकडे तो विषय केला, जो की 83 व्हेंटिलेटर PM फंडमधनं आलेले होते, तर ते पूर्ण जिल्ह्यामध्ये डिस्ट्रीब्यूट केले गेलेले आहे. पण काही व्हेंटिलेटर टेक्निकल अडचणमुळे बंद आहेत. आम्ही त्यांना तेच विचारलं की जर व्हेंटिलेटर बंद असताना तुम्ही हे आम्हाला का कळवलं नाही, किंवा जे सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून हे व्हेंटिलेटर चालू करणं अपेक्षित होतं, पण ते झालेलं नाही आहे. तर आत्ताच उमेशदादांनी त्यांना सिव्हिल सर्जनना सांगितलेलं आहे आणि परत आमच्या आमच्या दोघांच्या प्रयत्नाने अजून 50 व्हेंटिलेटर आपल्या जिल्ह्यामध्ये येणारे 10 आत्ता आलेले आहे आणि आम्ही प्रयत्न करतो की जिथे सर्व्हिस व्यवस्थित मिळते अशा ठिकाणी हे व्हेंटिलेटर तिथे इन्स्टॉल करून लोकांना त्याची सेवा उपलब्ध झाली पाहिजे. आम्ही आज दोघे खासदारांनी प्रशासन रेमडेसिवीर इंजेक्शनच्या संदर्भात आम्ही सांगितलं की बाहेरून मागवले पाहिजे. खासदार रक्षाताईंनी ते सुद्धा सांगतील, त्या कंपनीशी बोललेले आहेत, पण त्यांना DD द्या असं म्हटलं आणि त्याच्या संदर्भात कलेक्टर म्हणे की आम्ही लवकरात लवकर मागवतो 2 दिवसात, असं कलेक्टर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आणि हे केलेलं आहे की जे खरंच पेशंटना गरज असेल त्यांना रेमडेसिवीर इंजेक्शन दिलं पाहिजे, हे सुद्धा आम्ही त्या प्रशासनाला विनंती केलेली आहे. आणि या माध्यमातून मला वाटतं दोघे खासदार, सर्व आमदार भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज जनतेचं जे दायित्व आहे, आमच्यावरती जी जबाबदारी, ते पूर्ण करण्याचा आम्ही एक प्रयत्न केलेला आहे. हे बघा, आता परिस्थिती सगळ्याच बाजूनी गंभीर आहे. आज प्रशासनाच्या माध्यमातून पण आपण जर बघितलं तर खरोखर लॉकडाऊनचं पालन सगळ्या लोकांनी केलंच पाहिजे. पण दुसरीकडे आपण जनतेच्या बाजूने बघितलं, ज्या लोकांचा रोजगार हा हातांवर अवलंबून आहे किंवा छोट्या छोट्या दुकानांवर अवलंबून आहे, आज त्यांचं सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे. जर आज पूर्ण बंद झालं तर त्या लोकांना उद्याच खायला काही नाही आहे. जे छोटे छोटे दुकानदार आहे, आज खूप मोठा प्रश्न त्यांच्या पुढे आहे. आज आपण एकीकडे बघतोय की पॉझिटिव्ह केसेस वाढत आहे. आज जर दवाखान्यामध्ये ते ॲडमिट व्हायला गेले तर 1 आणि 1.5 लाख रुपये बिल येतं आहे. जर धंदेच बंद राहिले तर ते बिल कुठून पे करणार आहे? तर राज्य सरकारने ही सुद्धा जबाबदारी, छोट्या व्यापारी असतील किंवा छोटे जे धंदा करणारे लोक असतील तर त्यांचा सुद्धा विचार केला पाहिजे, किंवा त्यांना कोणत्या तरी मेडिकल क्लेममध्ये तरी पॉलिसीमध्ये त्यांना बसवलं पाहिजे की ॲटलिस्ट लॉकडाऊन पूर्ण शटडाऊन असेल तर त्यांना मेडिकलचा खर्च तरी राज्य सरकारने, मेडिकल खर्चाची तरी जबाबदारी राज्य सरकारने घेतली पाहिजे. कोरोनाची कुठलीही लक्षणं दिसली तर ताबडतोब तपासणी करून घ्या, दुखणी अंगावर काढू नका. उशीर झाल्यानं पेशंट गेला हा अनुभव मला सर्व जिल्ह्यांमध्ये येत आहे, असं कळकळीचं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केलं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका महाराष्ट्राला बसला असून देशभरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढते आहे. कोरोना आजाराची लक्षणं आढळल्यास ताबडतोब तपासणी केली पाहिजे. कुठलंही दुखणं अंगावर काढणं म्हणजे धोकादायक आहे. अंगावर दुखणं काढलेले पेशंट्स नंतर सिरियस होतात आणि दगावतात देखील, असंही राजेश टोपे यांनी यावेळी सांगितलंय. सध्या 45 वर्षांवरील नागरिकांना कोरोना लस दिली जाते.
1 मे पासून 18 वर्षावरील सर्व नागरिकांना कोरोनाची लस मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी प्राधान्यानं लसीकरण करून घ्यावं. राज्यातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारनं मिशन ब्रेक द चेन हा कार्यक्रम सुरू केला असून अनेक ठिकाणी कडक निर्बंध घातले आहेत. नागरिकांनी हे निर्बंध त्यांच्या सुरक्षिततेसाठी आहेत असं मानून सहकार्य करावं, असं आवाहन देखील राजेश टोपे यांनी यावेळी केलं आहे. आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य, आपल्याला सर्वांनाच कल्पना आहे की आपण कोविड-19च्या महामारीशी लढत आहोत आणि त्यामुळे माझ्या अत्यंत महत्त्वाच्या सूचना या निमित्ताने मी देऊ इच्छितो. सर्वप्रथम आपल्याला हे समजलेच पाहिजे की आपल्याला थोडंही लक्षण असलं तरी त्वरेने आपण टेस्टिंग करून घ्यावे. टेस्टिंगमध्ये पॉझिटिव्ह आलं तर लगेचच आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, उपचार करावा. कुठल्याही परिस्थितीत अंगावर दुखणे काढू नये. जिल्ह्यांमध्ये माझा जो अभ्यास दिसतो तो एकच दाखवतो की उशीर झाल्याने पेशंट गेला आणि त्यामुळे माझी नम्र हात जोडून विनंती आहे की कृपया आपल्या अंगावर दुखणं काढू नका, त्वरित कार्यवाही करा. दुसरा महत्त्वाची सूचना अशी आहे, कुठल्याही परिस्थितीत लसीकरणला महत्त्व द्या, कारण लस ही तुमची कवच कुंडल आहे. या महामारीमध्ये तुम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी ही खूप महत्त्वाची कामगिरी करणार आहे. त्यामुळे जरी तुम्हाला BP असेल, डायबिटीज असेल, किडनी, हृदय, काही आजार असेल तरी तो लाभदायी आहे. 45 वर्षाच्या सर्व वरच्या लोकांनी लसीकरण करून घ्यावे आणि मोठ्या पद्धतीनं राष्ट्रीय कार्यक्रमाला सहकार्य करावे. नंबर 3, आज आपल्याला सर्वांनाच माहिती आहे प्रतिबंधात्मक उपाययोजना ब्रेक द चेनच्या चालू आहेत आणि त्यामुळं लॉकडाऊनचे हे जे सर्व नियम आहेत हे पाळलेच पाहिजे आणि एक अत्यंत जबाबदार नागरिक आणि जागरूक नागरिक म्हणून महाराष्ट्र शासनास आपण सहकार्य केलं पाहिजे. मीच माझा रक्षक हा खऱ्या अर्थाने आपलं ब्रीदवाक्य असलं पाहिजे, ज्यातूनच आपण कोविडवर मात करू शकू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. रेमडेसिवीरची मागणी राज्यातील सगळ्याच भागातून सातत्याने होते आहे. मागील 1 महिन्यापासून अन्न आणि औषध प्रशासन विभाग रेमडेसिवीर औषध बनवणाऱ्या सर्व कंपन्यांच्या संपर्कात आहे. येत्या 21 तारखेपासून रेमडेसिवीरचा राज्यातील पुरवठा वाढत जाईल आणि 25 तारखेपर्यंत जवळपास 70,000 रेमडेसिवीर इंजेक्शन्स दररोज राज्यामध्ये पुरवली जातील, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे. जानेवारी महिन्यामध्ये कोरोनाचा धोका कमी झाला होता. कोरोना हा जाण्याच्या मार्गावर आहे असं मत सगळ्यांचं झालं होतं. परंतु कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर पुन्हा रेमडेसिवीरचं उत्पादन सुरू झालंय. याच्या एका बॅचची निर्मिती होण्यासाठी कमीत कमी 20 ते 22 दिवस लागतात, अशी माहिती राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे. सरकारी रुग्णालयामध्ये 2 ते 3 रुग्णालय सोडल्यास रेमडेसिवीरचा फार मोठा तुटवडा जाणवत नाही. मात्र खासगी रुग्णालयाला जो प्रोटोकॉल दिला आहे त्याचं पालन केलं जात नाही. पहिल्या दिवसापासूनच रुग्णाला आवश्यकता असो वा नसो रेमडेसिवीर इंजेक्शन दिल्याचं समोर आलंय. ही मोठी चिंतेची बाब असून यातूनच रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झालाय. या त्रुटी सुधारण्याचे प्रयत्न वरिष्ठ पातळीवर सुरू असल्याचं शिंगणे यांनी स्पष्ट केलं. केंद्र शासनाने मागे रेमडेसिवीर इंजेक्शन्स याची निर्यात बंदी केलेली होती आणि या निर्यात बंदीमुळे निर्यात करणाऱ्या जवळपास 14 कंपन्यांचा माल आज आपल्या देशामध्ये हा त्या ठिकाणी शिल्लक होता आणि हा शिल्लक असलेला माल महाराष्ट्रामधीलही काही कंपन्यांनी त्यांनी माझ्याशी संपर्क केला आणि महाराष्ट्र शासनाने आम्हाला हा माल विकत घेण्याच्या संदर्भात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून याला परवानगी द्यावी अशा प्रकारची विनंती आम्हाला त्या ठिकाणी केलेली होती. 14 पैकी 4 कंपन्या यांनी FDAशी संपर्कात होत्या. त्यापैकी 3 कंपन्यांना आम्ही त्या ठिकाणी या संदर्भातली औपचारिक अशी परवानगी त्या ठिकाणी दिलेली आहे. कारण आम्ही परवानगी दिल्यानंतर सुद्धा अजूनही त्यांना 2-3 टेक्निकल बाबी परवानगीच्या बाबतीमध्ये पूर्ण करावं लागतात, तेव्हाच त्यांना त्यांच्याकडचा असलेला साठा हा त्या ठिकाणी विकता येतो. मी एक गोष्ट या ठिकाणी मुद्दाम स्पष्टपणे करू इच्छितो की भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून अशी काही बातमी माझ्या नावानं त्या ठिकाणी चालवल्या जाऊन राहिलेली आहे. समाज माध्यमांमध्ये सुद्धा काही स्क्रीनशॉटच्या माध्यमातून सुद्धा
त्या ठिकाणी त्याचा प्रचार होऊन राहिलेला आहे की मी असं त्यांना म्हणालो होतो की भारतीय जनता पक्षाने त्या ठिकाणी हा माल विकत घेऊन आम्ही राज्य सरकारला त्या ठिकाणी डोनेट करणार होतो. त्याच वेळेस मी त्यांना स्पष्टपणे सांगितलेलं होतं की अशा प्रकारे कोणत्याही पक्षाला कोणत्याही संस्थेला त्या ठिकाणी अशा प्रकारचा माल विकत घेऊन रेमडेसिवीर इंजेक्शन विकत घेऊन त्या ठिकाणी सरकारला देता येत नाही. गव्हर्नमेंट त्या कंपनीला त्या ठिकाणी आपला माल गव्हर्नमेंटच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी विकण्याचा अधिकार आहे. दुसरा कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही. भारतीय जनता पक्ष माझ्या नावाने जो अपप्रचार त्या ठिकाणी करत आहे त्या अपप्रचाराला मुद्दाम या निमित्तानं मी हा खुलासा या ठिकाणी देत आहे. नाही, पण फडणवीसांनी सुद्धा या संदर्भात 2 दिवसापूर्वी खुलासा केला होता की आम्ही जे 50,000 इंजेक्शन घेणार होतो ती काय आम्ही आमच्याकडे ठेवणार नव्हतो, ती आम्ही सरकारला आणि महापालिकेला देणार होतो. मुळातच मी सुरुवातीलाच सांगितलं की अशा प्रकारचे माल खरेदी करण्याचा अधिकार वैयक्तिकरित्या संस्थेला पक्षाला त्या ठिकाणी अजिबात त्या ठिकाणी नाही आहे. कोणत्याही पक्षाला कोणत्याही संस्थेला अशा प्रकारचा अधिकार त्या ठिकाणी नाही आहे. त्यामुळं निश्चितपणे हा माल फक्त गव्हर्नमेंटच्या माध्यमातच त्या ठिकाणी राज्य सरकारच त्या ठिकाणी खरेदी करू शकत होतं. दुसरा कोणालाही हा माल खरेदी करण्याची त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची तजवीज त्याच्यामध्ये नव्हती. 2 आज जळगाव आणि नंदुरबारचे विषय समोर आलेले आहेत. आमचे जे प्रवक्ते आणि मंत्री आहेत नवाब मलिक त्यांनी नंदुरबारमध्ये भाजपचे पदाधिकाऱ्यांकडे जवळपास 20,000 जे निर्यातसाठी इंजेक्शन्स होते ते रेमडेसिवीर इंजेक्शन त्यांनी वाटप केल्याचं समोर आणलेलं आहे. दुसरा शिरीष जळगावचे आपले आमदार अंमळनेरचे अनिल भाईदास पाटील यांनी सुद्धा आपल्याला एक पत्र दिलेलं आहे की निर्यातसाठी जे औषधं होती इंजेक्शन्स होते ते तिथे विकत होते. निश्चितपणे अशा प्रकारची मागणी आणि अशा प्रकारची एक त्या संदर्भातली सूचना आमच्या अन्न व औषध प्रशासन विभागाला त्या ठिकाणी प्राप्त झाली होती. धुळे असेल नंदुरबार असेल या भागामध्ये एका विशिष्ट कंपनीची औषधे रेमडेसिवीर इंजेक्शन त्या ठिकाणी परवानगी नसताना सुद्धा त्या ठिकाणी विकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालेला आहे. या बाबतीमध्ये त्या भागाचे कलेक्टर यांना सुद्धा आम्ही ताबडतोबीने अहवाल पाठवायला सांगितलेला आहे आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना या बाबतीमध्ये ताबडतोबीने माहिती घेऊन कारवाई करण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत. ब्रोका फार्माचे हे औषध इंजेक्शन्स होते, जर निर्यातीसाठी फक्त हे होते, लोकल मार्केटला विकण्याची त्यांना कुठलीही परवानगी नव्हती, तर ती लोकल मार्केटला इंजेक्शन्स गेली कशी याची चौकशी करून या कंपनीवर तुम्ही काय कारवाई करणार आहात? निश्चितपणे कंपनीला जर महाराष्ट्रामध्ये ते विकण्याचे कोणत्याही प्रकारचे अधिकार नव्हते आणि त्यातल्या खाजगी संस्थांना एखाद्या पक्षाला तर अजिबातच त्या ठिकाणी हे अधिकार नव्हते. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांना फक्त गव्हर्नमेंटलाच त्या ठिकाणी विकता येत होते आणि अशा पद्धतीनं त्यांनी कुठं कायद्याचं नियमाचं उल्लंघन जर त्या ठिकाणी केलेलं असेल ते दिसतेच आहे, तर निश्चितपणे अशा कंपनीच्या विरुद्ध आमच्या विभागाच्या माध्यमातून कायदेशीर कारवाई केली जाईल. दुसरी गोष्ट अशी आहे, तुम्ही काहीतरी बोललेत किंवा तुम्ही भाजपच्या नेत्यांना क्लीन चिट दिलीत अशा प्रकारे एक बाहेर सांगितलं जात आहे. तुम्ही आता खुलासा केलात की मी असं काही म्हटलं नाही. मला असं वाटतं का की काळा बाजारच्या मुद्द्यावरून रेमडेसिवीरच्या काळा बाजारच्या मुद्द्यावरून भाजपच्या नेत्यांना बॅकफूटवर जावं लागतं म्हणून ते तुमच्याबद्दल असं बोलतात? निश्चितपणे आता रेमडेसिवीरच्या बाबतीमध्ये खरं म्हटलं तर काही कंपन्या भारतीय जनता पक्षाचे काही लोक माझ्याकडे घेऊन आले होते. त्या कंपन्याचा माल सरकारनं खरेदी करावा अशा प्रकारचा प्रस्ताव त्यांचा मुळात त्या ठिकाणी होता. हे नंतर जोडलं गेलेलं आहे की आम्ही खरेदी करून आम्ही सरकारला दान देऊ अशा पद्धतीनं त्या नंतर जोडलेलं त्या ठिकाणी गेलेलं आहे. त्यामुळं याच्याबद्दल सर्वसामान्य जनतेच्या मनात शंका राहू नये म्हणून हा माल फक्त सरकारच त्या ठिकाणी खरेदी करू शकते. भारतीय जनता पक्ष किंवा इतर कोणताही पक्ष त्या ठिकाणी खरेदी करू शकत नाही. जालना शहरामध्ये सातत्यानं कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कालपासून जिल्हा आरोग्य विभाग आणि पोलिसांनी शहरामध्ये कारवाईचे वेगवेगळे फंडे शोधायला सुरुवात केली आहे. काल जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीमध्ये रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची रस्त्यावरच अँटीजन टेस्ट करण्यात आल्यानंतर शहरामधील मामा चौकामध्ये विनाकारण बसणाऱ्यांची आणि शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची अँटीजन टेस्ट करण्यात आली. दुपारपर्यंत केलेल्या अँटीजन चाचणीमध्ये 3 जण पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर त्यांना कोविड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आलं. ही कारवाई दररोज सुरू राहणार असून विनाकारण कुणीही घराबाहेर पडू नये असं आवाहन पोलिसांनी नागरिकांना केलंय.
पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईमुळे शहरामध्ये विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या चांगलीच कमी झाली आहे. या कारवाई दरम्यान जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे हे देखील रस्त्यावर उतरले असून मामा चौकातील कारवाई सुरू असताना त्यांनी मामा चौकात येऊन उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना देखील केल्या. सलग दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी थेट चौकात जाऊन कारवाईचा आढावा घेत असल्यानं अधिकारी देखील जोमाने कामाला लागले आहेत. बरोबर आहे. माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशान्वये शहरामध्ये 2 ठिकाणी टेस्टिंग चालू आहे. जे विनाकारण फिरणारे आहेत त्यांची त्याच ठिकाणी अँटीजेन टेस्ट करणं चालू आहे. आत्तापर्यंत मामा चौक येथे 120 जणांची अँटीजेन टेस्ट करण्यात आलेली आहे. त्यापैकी 3 पॉझिटिव्ह आलेले आहेत. 3 पॉझिटिव्ह रुग्णांना आम्ही आता सरकारी दवाखान्यात येथे पाठवत आहोत उपचार करण्यात. ही कारवाई सतत चालू राहणार. आता लोकांनी विनाकारण रोडवर येऊ नये. जर विनाकारण रोडवर फिरत असतील तर त्यांना आम्ही ताब्यात घेऊन त्यांची अँटीजेन टेस्ट करून त्यांना सामान्य रुग्णालयात दाखल करत आहोत उपचार करण्यात. नागरिकांना काय आवाहन करणार? नागरिकांना माझं आव्हान आहे की त्यांनी संचारबंदीचे नियम पाळावेत. विनाकारण फिरू नये. घरी राहूनच सुरक्षित आहे. त्यामुळे घरी राहूनच त्यांनी याचं कोरोनाचे नियम पाळावेत अशी मी सर्वांना आवाहन करतो. जळगाव शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. म्हणून महानगरपालिकेच्या वतीनं आजपासून अँटीजन टेस्ट सेंटर वाढवण्याचे विचाराधीन होतो. तरी आजपासून आम्ही जळगाव शहरातल्या विविध ठिकाणी अँटीजन सप्ताहाचं आयोजन केलं आहे. आज नूतन मराठा महाविद्यालयामध्ये व्यापारी वर्ग, कामगार वर्ग यांच्यासाठी टेस्टिंग सुरू केली आहे. ज्या ठिकाणी कोरोनाचे हॉटस्पॉट आढळत आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तपासणी मोहीम महापालिकेच्या वतीनं हाती घेण्यात आली असल्याची माहिती जळगाव महापालिकेच्या महापौर जयश्री महाजन यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. आजपासून अँटीजन टेस्ट केंद्र सुरू करण्यात आलेले आहे नूतन मराठामध्ये. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता जळगाव शहरामध्ये जास्तीत जास्त ठिकाणी अँटीजन टेस्ट केंद्र उभारण्याचा जळगाव महानगरपालिकेतर्फे आमचा मानस आहे. कारण ज्या ज्या ठिकाणी अँटीजन टेस्ट करण्यासाठी काही लोकांना जावं लागतं आहे, दूर जावं लागतं आहे, काही नाते ज्या ठिकाणचे केंद्र आहेत त्या ठिकाणी येण्या जाण्यास थोडासा त्रास होतो आहे किंवा काही अडचणी निर्माण होत आहेत. त्या अनुषंगाने आम्ही जळगाव शहरात मध्यवर्ती ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी अँटीजनचे तपासणी केंद्र सुरू केलेले आहेत. येणाऱ्या काही काळामध्ये अजून देखील आम्ही विविध ठिकाणी अँटीजनचे तपासणी केंद्रे सुरू करणार आहोत. आज नूतन मराठा कॉलेज या ठिकाणी जे अँटीजन केंद्र सुरू करण्यात आलं त्याचा नागरिकांनी जास्तीत जास्त फायदा घ्यायचा आहे व स्वतःची ज्यांना कोणाला त्रास होत असेल किंवा ज्यांना कोणाला काही शंका असेल त्यांनी त्या अँटीजनच्या केंद्राच्या ठिकाणी जाऊन आपली स्वतःची टेस्ट करून घेणे गरजेचे आहे. जेणेकरून टेस्ट झाल्यानंतर जर पॉझिटिव्ह असेल तर वेळेत उपचार घेणे शक्य होते. काल महासभा असताना ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यद्वाराजवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं ठाणे महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या विरोधात समाजसेविका ऋता आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आलं आहे. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे महापालिकेतील विरोधी पक्षनेते शाणू पठाण, नगरसेवक सुहास देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. सदर आंदोलन सुरू असताना मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि मनसेचे कार्यकर्ते देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. या सर्वांनी मिळून प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं. तुम्हाला परत सांगते, मंत्र्यांची पत्नी तर मी आहे, पण सुदैवाने म्हणा का दुर्दैवाने म्हणा बऱ्याचशा सामाजिक संस्थांशी देखील मी संबंधित आहे आणि त्याच्यावरून मला कळतं की आज ठाण्यामध्ये ऑक्सिजनची, रेमडेसिवीरची, व्हेंटिलेटर्सची जी काही अवस्था आहे ती भयानक गंभीर आहे. ज्या प्रमाणामध्ये आपल्याकडे रुग्ण आहेत हॉस्पिटलमध्ये ॲडमिट त्याच्या लिटरली 30% देखील आज ऑक्सिजन हॉस्पिटल्सकडे नाही आहे. त्यांची परिस्थिती एवढी बिकट आहे की त्यांना पाहिजे, त्यांना पेशंट्सना ॲडमिट करायचं आहे पण ऑक्सिजन नसल्यामुळे, इंजेक्शन्स नसल्यामुळे ते ॲडमिट नाही करू शकत. मोठ्या हॉस्पिटल्सना काही इश्यू नाही आहेत. मला परत एकदा सांगायचं आहे कारण त्यांच्याकडे येणारे पेशंट सधन असतात, ते विकत घेऊ शकतात. सगळं हॉस्पिटल्सचे इन्फ्लुएन्सेस असतात, त्यांच्याकडे त्यांना माहिती असतं सिस्टमकडनं कसं काय करून घ्यायचं. पण जे छोटे छोटे सेटअप आहेत ज्यांच्याकडे आज ICU मेकशिफ्ट आहेत, त्यांचा स्टाफ एक्सिलंट आहे, त्यांचे डॉक्टर्स वादातीत चांगले आहेत, त्यांचा सगळा सपोर्ट स्टाफ चांगला आहे, पण केवळ त्यांच्याकडे आज इंजेक्शन्स अवेलेबल नाही आहेत. रुग्णांचे नातेवाईक त्यांनी लिहून दिलेल्या इंजेक्शनसाठी मारामार करत वणवण अख्ख्या महाराष्ट्रभर फिरतात आणि हे सगळं फार लाजिरवाणं आहे. जेव्हा केंद्र सरकार
आपल्याला निधी देत नाहीये. आपल्यालाही माहिती आहे सगळ्या माध्यमांनी गेले 10-15 दिवस याच्यावर रान उठवले, पण कोणालाही काही फरक पडत नाहीये. मला फार वाईट वाटतंय की आज जर आमची ही परिस्थिती आहे की मला आणि विरोधी पक्षनेत्याला जर इकडे बसावं लागतंय, तर एक सामान्य गरीब ज्याच्या घरामध्ये कोविडचा पेशंट आहे त्याचे काय हाल होत असतील हे सगळ्या सुज्ञांना सांगायला नको. मला माननीय कमिशनर साहेबांना मला एकच सांगायचं आहे की थोडंसं आपल्या मनोऱ्यातून थोडा 1-2 पायऱ्या खाली उतरा. तुमच्याकडे आज लोक बघतायत, तुम्हाला एवढं मोठं पद आहे, यू आर आय थिंक an IAS. तुम्ही तुमचा ज्ञानाचा, तुमच्या इन्फ्लुएन्सचा, तुमच्या जो काही तुमचा हे आहे त्याचा उपयोग लोकांसाठी केला पाहिजे. दिस इज नॉट द टाइम टू सिट इन साइड. सर, मी त्यांना एकच सांगू इच्छिते, इथे आम्ही कोणावरही टीका करायला आलेलो नाही, पण वास्तव आहे. आणि शेवटी आज आमचा कडेलोट झाला, कारण आज सकाळपासून 5 हॉस्पिटलचे फोन मला आले. जरी माझा नवरा मंत्री असला तरी मला त्यांनी स्वतः सांगितलं, मॅडम ऑक्सिजन मिळाला नाही तर आम्ही पेशंटना शिफ्ट करू शकत नाही, त्यांना आम्ही रस्त्यावर टाकायचं का मरायला. सो प्लीज मी तुमच्या माध्यमातून एकच सांगू इच्छिते की जे कोणी ह्याच्यामध्ये मदत करू शकतात त्यांनी आमच्यासाठी नाही, आम्हाला श्रेय देण्यासाठी नाही, पण त्या पेशंटसाठी तरी कृपा करून ह्या सगळ्या जीवनावश्यक ज्या गोष्टी आहेत त्यांचा पुरवठा पूर्ववत करावा. मोठ्या हॉस्पिटल्सला फार्मसिस्ट दिलेले आहेत, कालच आमच्याकडे लिस्ट आली, पण असे बरेचसे छोटे छोटे हॉस्पिटल आहेत ज्यांच्याकडे 5 आणि 10 बेड्सचे ICUs आहेत, त्यांच्याकडे ऑक्सिजन नाही. आणि ते फक्त कोविडला ट्रीट करतात असं नाहीये, तर ते असेही काही लोक आहेत ज्यांना कोविड नाही आहे, पण ज्यांच्याकडे बाकीचे लंग्स रिलेटेड इश्यूज आहेत आणि ज्यांना ऑक्सिजनचा पुरवठा पाहिजे. असा साधा 2 आणि 3 लिटर पर मिनिटवाले ऑक्सिजन सुद्धा आता रुग्णालयाकडे नाहीये. मला वाटतं महाराष्ट्रासारख्या एका एवढ्या प्रोग्रेसिव्ह राज्यासाठी ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे आणि ठाण्यासारख्या शहरासाठी तर ती अजूनही लाजिरवाणी. ही समस्या पूर्ण राज्यात पूर्ण देशात दिसत आहे, नेमकी कोण जबाबदार आहे आपल्याला काय वाटतं? हे बघा, आता असं म्हणायला गेलं तर राज्य सरकार आपल्या परीने पूर्ण प्रयत्न करते, पण शेवटी कुठल्याही गोष्टीला शेवटी पैसे लागतात, निधी लागतो. आता तुम्हालाही माहिती आहे की आपला किती निधी केंद्राकडे अजूनही पडीक आहे, आपल्याला तो दिला जात नाही. आणि म्हणूनच आणि त्याच्यानंतर जे आहे ते स्थानिक स्वराज्य संस्था आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचं काम आहे की लहानापासून मोठ्या हॉस्पिटलपर्यंत सगळ्यांना त्यांच्या गरजेप्रमाणे डिस्ट्रीब्युशन करावं. व्हेंटिलेटर्स पण नाही आहेत त्यांच्याकडे साधे बायपॅप्स नाही आहेत, आणि ते त्यांचे पेशंट एवढे सधन नसतात की ते पेशंटला लाखो रुपयांची बिलं देतील आणि बाजारातून त्यांना विकत आणायला. आम्ही फक्त त्यांच्यासाठीच बोलतो आहे, सामान्य गरीब आणि अगदी म्हणजे अगदी डाऊन टोडन पेशंट जे आज हजारोंच्या संख्येने फिरतात. कोपरगाव शहरामधील गोदावरी नदीचा पूल वाचवा या मागणीकरिता गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांनी मंगळवार 20 एप्रिल 2021 रोजी गोदावरी नदीवरील मौनगिरी महाराज सेतूवर गांधीगिरी पद्धतीनं गाढवाने वाळू उपसा करणाऱ्यापासून धोका निर्माण झालाय. हा उपसा तातडीनं थांबवावा यासाठी आंदोलन केलं आहे. कोपरगाव शहराला आणि बेट भागाला जोडणाऱ्या पुलासाठी अनेक आंदोलनं संघर्ष करण्यात आले, तेव्हा हा पूल कोपरगावकरांना मिळाला. या पुलावरून अनेक छोट्या मोठ्या जड वाहतूक तसेच नागरिक प्रवास करत असतात. मागील काही वर्षांमध्ये गोदावरी नदीला महापूर आला होता. नदीचं पात्र मोठं झालं होतं. या पुरामध्ये पुलाला मोठ्या इजा पोहोचल्या होत्या, रस्त्याला खड्डे पडले होते, त्यामुळे या पुलाचं आयुष्य वाढावं यासाठी जड वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र पुलाजवळच्या भागामध्ये गाढवांच्या साह्यानं नदीपात्रातून माती वाळू उपसा सर्रासपणे सुरू असल्यानं पुलाचा आधार हळूहळू नाहीसा होताना दिसतोय. भविष्यामध्ये या पुलाला मोठा धोका देखील निर्माण होऊ शकतो. सावित्रीच्या पुलासारखी दुर्घटना देखील होऊ शकते. यासाठी प्रशासनानं याची वेळीच दखल घेऊन नदीपात्रात गाढवांच्या साह्यानं होत असलेला वाळू उपसा त्वरित थांबवून हा पूल वाचवावा अशी मागणी यावेळी गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांनी केली आहे. नमस्कार. हा कोपरगाव आणि पेठ या भागाला जोडणारा मौनगिरी सेतू म्हणजेच पूल आहे. या पुलावरून दररोज लाखो लोक ये जा करत असतात आणि हा पूल बनवायला खूप वर्ष लागलेले आहे आणि पेठ भागातील किंचारी भागातील बऱ्याचशा लोकांचा वाहून बळी या नदीपात्रात गेलेला आहे. तेव्हा हा पूल तयार झालेला आहे, पण
ह्या पुलाकडं कुणीही गांभीर्याने बघत नाही. कारण गाढवाने वाळू उपशाचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. वारंवार मी तहसीलदारांना कळवलं, नगराध्यक्षांना कळवलं, सीओंना कळवलं, प्रशासनाला सगळ्यांना कळवलं, आजी माजी नगरसेवक नगराध्यक्ष सगळ्यांना कळवलं. बऱ्याच जणांशी माझं या विषयावर बोलणं झालं, पण फारसं गांभीर्याने काही कुणी याच्याकडे घेतलं नाही. जशी सावित्रीच्या पुलाची घटना घडली तशीच कोपरगावमधील या मौनगिरी सेतूची घटना घडू नये म्हणून आज मी ही गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करीत आहे. कारण हे वाळूवाल्यांना पण मी वारंवार विनंती केली, बाबांनो पुलाच्या खाली उपसा करू नका, खड्डे करू नका. कारण तुम्ही खड्डे केले तर या पुलाचा भराव वाहून जाईल आणि पुलाचा भराव वाहून गेला तर हा पुलाला धोका निर्माण होईल आणि भविष्यामध्ये जीवितहानी होईल आणि ती जीवितहानी न भरून निघण्यासारखी आहे. सध्या कोरोनाने जी जीवितहानी होती ती सुद्धा न भरून निघण्यासारखी आहे. तशीच येत्या काळामध्ये या पुलाला जर धोका झाला तर ही जीवितहानी न भरून निघण्यासारखी होणार आहे. त्याच्यामुळं मी वेळीच एक हे आंदोलनाचा प्रयत्न करत आहे. तर मी सर्वांना आवाहन करतो का माझ्या आंदोलनाला तुम्ही प्रतिसाद द्या आणि वेळीच हे सगळं गाढवावाल्यांनी वाळूचा जो होतो तो थांबवावा ही तुम्हाला आव्हान आणि विनंती करतो. आणि मी सर्व पत्रकार बांधवांचे आतिश शिंदे, गणेश घुगे आणि माझ्या मित्रपरिवाराचे मी आभार मानतो का त्यांनी मला याच्यामध्ये साथ दिली, मोलाची साथ दिली. जय गोदामाई. मंत्री हे आपापल्या जिल्ह्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन घेऊन जात आहेत. या इंजेक्शनचा काळा बाजार देखील केला जातोय. यावरून MIMचे खासदार सय्यद इम्तियाज जलील हे भडकले. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कोरोनाचा आढावा घेण्यासाठी लोकप्रतिनिधींची बैठक झाली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे हे आपल्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त रेमडेसिवीरचा साठा घेऊन जात असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारमधील मंत्री आपल्या जिल्ह्यांना प्राधान्य देत कोणी 10,000 तर कोणी 20,000 इंजेक्शन घेऊन जात आहेत. आमच्या जिल्ह्यावर अन्याय होतोय. सरकारमधील मंत्री बेजबाबदारपणे वागत आहेत. आम्ही लावारिस आहोत का? मंत्री नसेल तर आम्हाला इंजेक्शन मिळणारच नाही का? राजेश टोपे जिल्ह्याचे नाही तर राज्याचे आरोग्यमंत्री आहेत. इंजेक्शनचा साठा आल्यास गरजेनुसार आणि समान वाटप झालं पाहिजे. अतिरिक्त साठा असेल तर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये पाठवा. अशी परिस्थिती असेल तर बाजूच्या जिल्ह्यामध्ये नक्कीच मदत करू शकता, असंही त्यांनी ठणकावलं आहे. इंजेक्शनचा तुटवडा झालाय आणि नातेवाईकांची लूट करून इंजेक्शन काळ्या बाजारात विकले जात आहेत. इंजेक्शनच्या वाटपामध्ये नियोजन दिसून येत नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी लावला आहे. आज मीटिंग में क्या देखिए, आज की मीटिंग के अंदर बहुत सारे मुद्दों के ऊपर चर्चा हुई है, जिसमें से ख़ास बात ये है, एक तो ऑक्सीजन की कमी का मामला आया है और रेमडेसिविर को लेकर जो पेशेंट्सों को तकलीफ़ें हो रही है उसके ताल्लुक से बहुत विस्तृत चर्चा हुई है. एक सही बात है कि पिछले कुछ दिनों के अंदर पेशेंट्स को जो रेमडेसिविर इंजेक्शन के लिए दर दर भटकना पड़ रहा है, उसके बावजूद भी उन्हें कहीं पर रेमडेसिविर नहीं मिल रहा है. ये बात भी सही है कि हमारे ही पड़ोसी ज़िले के जालना के अंदर राजेश टोपे साहब जो मंत्री है, आरोग्य मंत्री है, वो अपने ज़िले के लिए 10,000 इंजेक्शन्स लेके आ जाते हैं और हमारे पास यहाँ पर कमी थी. लेकिन आज के मीटिंग के अंदर कलेक्टर साहब ने बताया है कि हमारे पास इनफ स्टॉक है, काफ़ी अच्छा स्टॉक है. और जो एक परेशानी हो रही थी कि पेशेंट को प्राइवेट हॉस्पिटल के अंदर जहाँ कहाँ जाना, कहाँ से लेकर आना, ये पता नहीं चल रहा था, तो कलेक्टर साहब ने एक अच्छा डिसीजन लिया है कि आज से यहाँ पर है तो एक कंट्रोल रूम बनाया गया है. हॉस्पिटल को सिर्फ इतना करना है कि हॉस्पिटल ने लेटर लिख के कलेक्टर को भेजना है कि मेरे पास ये पेशेंट एडमिट है और इसकी कंडीशन ऐसी है, इसको रेमडेसिविर देना ज़रूरी है करके उसका जो भी डिटेल्स अटैच करने का है वो डिटेल्स अटैच करके यहाँ पर देना है. अब ये हो सकता है कि मतलब बहुत सारे हॉस्पिटल्स का आ जाएगा, तो आज की मीटिंग के अंदर ये भी तय हुआ है कि 1-2 डॉक्टर्स को भी बिठा के रखा जाए कंट्रोल रूम के अंदर, ताकि वो भी डिसीजन ले सके कि रेमडेसिविर सही देना है या नहीं देना है करके. दूसरा ये है कि ऑक्सीजन के ताल्लुक से जो ऑक्सीजन की कमी का मामला जो सामने आ रहा था, उसके अंदर एक बात समझ में आई है कि सरकार की तरफ से ये जोर दिया जा रहा था कि हमारे पास का जो ऑक्सीजन है वो धुलिया को और मालेगांव को पहुंचाया जाए करके उसमें, जबकि हमने ये कहा है कि जो ऑक्सीजन यहाँ पर अगर कमी पड़ रही है और आप दूसरी जगह के ऊपर ले जाकर दे रहे हैं, वहाँ पर धुलिया के हैं तो केंद्रीय मंत्री रहे हुए हैं, वहाँ पे उन्होंने ऑक्सीजन के बारे में सोचना चाहिए. भारतीय जनता पार्टी के केंद्र में मंत्री रह चुके हैं, वो उनकी जिम्मेदारी है कि वहाँ पर
हम मेहनत करो और आप कहेंगे एंड टाइम के ऊपर आके कि हमको ऑक्सीजन दो करके, तो हमारे लोग मरेंगे और आप वहाँ पे जिंदा रहना चाह रहे, तो हमने सबने है तो ये निर्णय लिया है कि हमारा ऑक्सीजन जो है वो यहीं पर रहेगा। अगर ज़्यादा होता है, हमारी जितनी रिक्वायरमेंट है उससे ज़्यादा अगर होता है तो हमको जिसको बांटना है, जिसको देने का है, सरकार जिसको बोलेंगी वो दिया जाएगा करके। दूसरा ये है कि जो मुख्यमंत्री, आदरणीय मुख्यमंत्री साहब ने जो फैसला लिए है कि हम गरीबों को ऐसा ऐसा इतना पैसा देंगे, अनाज इतना दिया जाएगा, उसके ताल्लुक से अभी कोई नोटिफिकेशन नहीं आया है। वो जैसा ही नोटिफिकेशन आएगा उसके ताल्लुक से एक सेपरेट मीटिंग करके ज़्यादा से ज़्यादा गरीब लोगों को उसका फ़ायदा किस तरह से पहुँचाया जा सकता है उसके बारे में फैसला लेंगे। ठीक है। राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय, त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यामध्ये संचारबंदी लागू केली आहे। तसेच मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी वाहतुकीसाठी आणि वाहनांसाठी काही नियम लागू केले आहेत। त्या पार्श्वभूमीवर महामार्गावरील वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी कमी करण्यासाठी वसई येथील वालीव पोलीस स्थानकातर्फे माजीपाडा येथे प्रत्येक वाहनांची काटेकोरपणे निरीक्षण केले जात असून त्यांना योग्य ते कारण विचारूनच पुढे जाण्याची परवानगी देण्यात येते आहे। कोरोना प्रतिबंधित लसींचा तुटवडा राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात जाणवू लागलाय। मुंबईतील सर्वात मोठं लसीकरण केंद्र असलेल्या वांद्रे कुर्ला संकुल अर्थात BKC येथील लसींचं डोस संपल्याचं वृत्त समोर येत आहे। महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरण केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ मंगळवारी लस संपल्याचे फलक झळकले। लसींचा डोस संपल्यामुळे लसीकरणासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लस न घेताच घरी परतावं लागलं। मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुल म्हणजेच BKC मधील लसीकरण केंद्रावरील लसींचा पुरवठा संपल्याचे बोर्ड केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ लावण्यात आल्याचं वृत्त माध्यमांनी दिलं होतं। त्यामुळे या लसीकरण केंद्राबाहेर वॅक्सिन आउट ऑफ स्टॉक म्हणजेच लसी संपल्या आहेत असा बोर्ड झळकला आहे। यवतमाळ येथे शासकीय रुग्णालयाच्या फीवर OPD बाहेर रुग्णवाहिकेतच रुग्णाचा मृत्यू झाला आहे। बबन गुल्लाने राहणार दारवा असं मृत व्यक्तीचं नाव आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित आणि मृतांच्या संख्येत वाढ होते आहे। 1.5 तासापासून ऑक्सिजन लावून रुग्णवाहिकेतच हा रुग्ण होता। बेड नसल्यानं वेटिंगवर ठेवण्यात आलं होतं, मात्र बेड उपलब्ध झाला नाही आणि उपचाराअभावी त्या रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला। आम्ही दारवा इथून आलो आहे। पेशंटची तब्येत थोडीशी घरी ऑक्सिजनसाठी त्रास होत असल्यामुळं आम्ही त्यांना इथे प्रायव्हेटमध्ये आधी भरती करण्यासाठी घेऊन आलो दारव्यावरून। तर इथे धवने हॉस्पिटलला घेऊन गेलो आणि धवने हॉस्पिटलला सरांनी चेक केलं। सर म्हणाले की त्यांची तब्येत क्रिटिकेअर आहे, तू गव्हर्नमेंटला घेऊन जा लवकरात लवकर। तर मी गव्हर्नमेंटला घेऊन आलो। 1 ते 1.5 तासापासून मी इथे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये इथे उभा आहे। माझ्याकडे कोणत्याच प्रकारचे कोणते डॉक्टर नाही, कोणी पत्र बनवण्यातच सगळे गुंग आहे, कोणीही लक्ष दिलं नाही या प्रकारे माझ्या मामावर। तर त्यांनी आखरीला गाडीतच त्यांचा श्वास सोडला आहे। ऑक्सिजन त्यांना ओमनीमध्ये ॲम्ब्युलन्समध्ये लावून होतं आणि त्याच्यातच त्यांनी कोणत्याही डॉक्टरने त्यांना चेक नाही केलं। त्याच्यामुळे डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आणि ऑक्सिजन नसल्यामुळे त्यांना ही अशी परिस्थितीतून हे करावं लागलं। काय नाव तुमचं? माझं विशाल भुसंगे। अत्यावश्यक सेवेमध्ये असलेल्या किराणा दुकाने दिवसभर सुरू असल्यानं त्या ठिकाणी गर्दी होते, म्हणून सरकारनं या दुकानांसाठी नवीन नियमावलीची घोषणा केली आहे। काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली की किराणा दुकान सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे। मात्र त्याचे लेखी स्वरूपातील आदेश न आल्यानं पोलीस आणि महापालिका प्रशासन संभ्रमात आहे। याचा व्यापाऱ्यांनी विरोध केलाय। कल्याणमधील झुंजारराव आणि बाजार समिती या ठिकाणी अनेक दुकानं आहेत। विविध राज्यांमधून शहरामध्ये 300 टन अन्नधान्य येतं। सरकारनं दिलेल्या 4 तासांच्या अवधीमध्ये माल लोडिंग आणि अनलोडिंग होऊ शकत नाही। अशा परिस्थितीमध्ये 4 दिवस पुरेल इतका अन्नधान्याचा साठा आहे। 4 दिवसांनी अन्नधान्याचा तुटवडा देखील निर्माण होऊ शकतो, असा इशारा कल्याणच्या होलसेल मार्केटमधील व्यापारी वर्गानं दिला आहे। नरेंद्र परमार, कल्याण होलसेल मर्चंट असोसिएशन जॉईंट सेक्रेटरी आणि ओम शिवम जनकल्याण वेलफेअर असोसिएशन जॉईंट सेक्रेटरी। मेन मुद्दा आमचा असा आहे होलसेलवाल्यांचा की काल रात्री अजित पवार साहेबांनी जे स्टेटमेंट TV वरती त्यांनी स्टेटमेंट दिलं आहे की टोटल इसेन्शियल कमोडिटीवाल्यांनी 7 ते 11 म्हणजे सकाळी 7 ते सकाळी 11 या 4 तासामध्ये सगळं काम म्हणजे आटपून घ्यायचं आणि जे एकदम पॉसिबलच नाही आहे, कारण आमच्या लोडिंग अनलोडिंग गाड्या ज्या येतात बाहेर गावून त्या 7 ते 8 महिने येतात आणि खाली कशा करणार आणि माल कसा भरणार या गोष्टी पॉसिबल नाही होणार आहे। आणि बाकी पण पेमेंट सिच्युएशन स्टॉक कसा करायचं काहीच म्हणजे काही समजत नाही आम्हाला, एवढं जमलिंग झालेलं आम्हाला। तर त्याबद्दल आम्हाला प्रॉपर KDMCच्या साहेबांना म्हणजे सभापती यांना साहेबांना खास विनंती आहे की प्रॉपर गाईडलाईन द्या आम्हाला की आम्ही कसं करावं।
4 तासामध्ये कसं आम्ही आटपून सगळं क्लिअर करावं, कसं पॉसिबलच नाही या गोष्टी. आणि याच्यामध्ये काय होईल, आम्ही शेवटी कंटाळून कसं अन्नधान्य बाहेर गावून मागायचं आम्ही बंद करून टाकू. कारण 4 तासामध्ये लेबर लोक काय करतील, कसं आहे ना, काहीच पॉसिबलच नाही या गोष्टी. त्याच्यामध्ये मग कल्याणमध्ये अन्न तुटवडा होऊ शकतो. ही खूप मोठी म्हणजे महत्त्वाची खास म्हणजे गोष्ट नोंद करून घ्यावी सरांनी. सर, तुमचं असं म्हणणं आहे की हे नियम तुम्ही आता म्हणजे जे केलं आहे ते शक्य नाही तुमच्याकडून. 4 तासामध्ये पॉसिबलच नाहीये. तुम्ही बंद करणार म्हणजे दुकान? नाही, म्हणजे बंद करा म्हणजे कसं आहे, हळूहळू माल मागवायचा बंद करायला लागेल आम्हाला बाहेर गावून. कारण 3-4 तासामध्ये कसं लोडिंग कसं अनलोडिंग करू आम्ही काही समजतच नाही ना आम्हाला. अन्न पुरवठावर याचा परिणाम होणार. हा मोठा इफेक्ट होऊ शकतो. असं 2-3 दिवस 4 दिवस काय होणार नाही, पण पुढे याचा इफेक्ट होऊ शकतो मार्केटमध्ये, कल्याण मार्केटमध्ये. आज वाशी मार्केट चालू आहे, तिकडे काहीच काय म्हणजे अजून काही तिकडून काय हे नाही आलं. डीमार्ट चालू आहे, तिथून पण काही नाही इंटिमेशन. मग फक्त धान्य मार्केटला कल्याणचा आता किती दिवसापासून आम्ही P1 P2 फेस करतोय कल्याण जुन्नर मार्केटमध्ये, की गर्दी होते म्हणून P1 P2 फेस केलं, ते पण सोडलं. आता कम्प्लीटच बंद करायला चालू केलं, तर कसं करणार, पुढे काम कशी करायची आम्ही, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर प्लीज जरा सगळे व्यापारी दुसरे पण आहे आमचे, बोलू नाही प्रकाशसाठी. कोविड-19चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्याच्या सीमांवर आता गाड्या अडवण्यात येत आहेत. अमरावती जिल्ह्यातील धारणी चेकपोस्टवर मध्य प्रदेशातून येणाऱ्या गाड्यांची तपासणी करण्यात येते आहे. मध्य प्रदेशातून येणाऱ्या नागरिकांकडे कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट असेल तरच त्यांना अमरावतीमध्ये प्रवेश दिला जातोय, अन्यथा त्यांना परत पाठवलं जात आहे. अमरावती जिल्ह्यातील महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश बॉर्डरवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. स्मशानभूमीमधील फुले पूजेसाठी घरात नेणं अशुभ मानलं जात होतं. मात्र आता अमरावती जिल्ह्यातील बोर्डी गावातील नागरिकांनी अंधश्रद्धेला फाटा देऊन मनातील अंधश्रद्धा दूर करून स्मशानभूमीतील फुले पूजेसाठी घराघरात घेऊन जात आहेत. या स्मशानभूमीमध्ये जवळपास 150 प्रकारच्या विविध प्रजातींची झाडं आहेत. या स्मशानभूमीमध्ये दरवर्षी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात. त्यामुळं बोर्डीची स्मशानभूमी जिल्ह्यामध्ये मागील काही वर्षांपासून चर्चेचा विषय ठरली होती. स्मशानभूमीमध्ये वाढदिवस, भोजन, सत्कार, कीर्तन आणि प्रबोधन हे ऐकून कुणालाही आश्चर्याचा धक्का बसेल. मात्र हे खरं आहे. अचलपूर तालुक्यातील बोर्डी या छोट्याशा गावाच्या स्मशानभूमीमध्ये कोणी पाहिलं नसेल आणि ऐकलं नसेल असे कार्यक्रम नेहमीच होत आहेत. यावर्षी सुद्धा 3 एप्रिलला वाढदिवस, विद्यार्थ्यांसह देहदान करणाऱ्यांचा सत्कार असे विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचं सामाजिक कार्यकर्ते रमेश अंबाडेकर यांनी सांगितलं आहे. या 1,500 लोकसंख्येच्या गावामध्ये स्मशानभूमीचं सौंदर्यीकरण आणि या ठिकाणी होणारे वेगवेगळे कार्यक्रम हा अनेकांच्या औत्सुक्याचा विषय ठरतोय. कोणत्याही गावाची स्मशानभूमी म्हटलं की अंत्यसंस्काराची अशीच ओळख असते. मात्र बोर्डी येथील संत कबीर स्मशानभूमीमध्ये सुविचार फलक, दानपेटी, भजन कीर्तन, प्रबोधन आणि बुद्धवंदनेसह राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची राष्ट्रवंदना देखील म्हटली जाते. असाच काहीसा उपक्रम इतर गावातील लोकांनी राबवला तर गाव सुजलाम सुफलाम दिसेल हे मात्र नक्कीच. अनेक अडचणी येत गेल्या, तर लोकांना सांगत होतो आम्ही, ही अडचण आहे बुवा, हे अडचण आहे इथं. तर कोणी येत होतं, कोणी येत नव्हतं. लोक इथून जाणं येणं करत होते, कामाला जात होते. फुलं पण कोणी तोडत नव्हतं. आज इथचे फुलं पण तोडत आहे. लोकांच्या डोक्यातली अंधश्रद्धा निघून गेली आहे. आता आमच्या गुरुदेव सेवा मंडळानं हे उपक्रम लाभला आणि आम्ही इथं काम केलं आणि इथं चांगल्या शोकेसच्या वस्तू तयार. माणसाचं सहकार्य आहे इथं आम्हाला सध्या. डॉक्टर रमेश संभाळकर आणि मी नंदूभाऊ वरेकर. पैशाची कधी कोणी देते, कोणी देत नाही. आम्ही काही म्हणत नाही त्यांना, तुम्हाला जे चांगलं दिसत असेल ते करा, असा विचार नाही करून राहिलो. आम्हीच मरणार नाही, सगळे मरणार आहे. बंगला कितीही मोठा असला तरी एक दिवस येणे आहे मशानभूमीतच. यवतमाळमधील पांढरकवडा तालुक्यातील पेंढरी शिवारातील विहिरीमध्ये महिलेचा मृतदेह आढळला होता. सामाजिक प्रतिष्ठेतून महिलेचा गळा आवळून हत्या करण्यात आल्याचं पोलीस तपासामध्ये उघड झालंय. 72 तासांमध्ये पोलिसांनी या हत्येचा उलगडा करून मारेकरी गजाआड केले. या प्रकरणी वडील, भाऊ आणि जावई मारेकरी निघाल्यानं खळबळ उडाली आहे. वडील विलास मरापे, भाऊ हिरामन मरापे दोघेही राहणार पेंढरी, जावई सुभाष मडावी राहणार पहूर तालुका कळंब अशी अटक केलेल्या मारेकऱ्यांची नावं आहेत. 11 एप्रिल रोजी सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास पेंढरी शिवारातील विहिरीमध्ये महिलेचा मृतदेह पडून असल्याची माहिती पांढरकवडा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयामध्ये पाठवला होता. महिलेच्या डाव्या हाताला बांधून असलेल्या कापडी पन्नीमध्ये चिठ्ठी, सिम कार्ड मिळालं होतं. मृतक महिलेचा गळा आवळून नंतर विहिरीमध्ये फेकल्याचं डॉक्टरांनी अहवालातून स्पष्ट केलं. त्यानंतर राहुल खंडागळे यांनी तक्रार देखील नोंदवली. सदर खून हा सामाजिक
सामाजिक प्रतिष्ठा राखण्यासाठी झाल्याची खात्री पटल्यानंतर संशयित म्हणून मृतक महिलेचे वडील विलास मरापे, भाऊ हिरामण, जावई सुभाष मडावी यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हा गंभीर स्वरूपात दाखल असल्यामुळे माननीय ॲडिशनल साहेब यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी घटनेला भेट दिली. माननीय LDPO साहेब सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये मार्गदर्शन करत होते. या गुन्ह्याचा छळा लावण्यासाठी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या 4 टीम तयार करण्यात आल्या. काही टीम गावामध्ये, काही घटनास्थळी, काही माहिती काढण्यासाठी बाहेर, अशा प्रकारच्या टीम तयार करून त्यांच्याकडून सर्वत्र माहिती संकलित केली जात होती. घटनेतील मृतक रेखा हिचे नातेवाईक, परिस्थितीजन्य पुरावा आणि आम्हाला मिळत असलेली गोपनीय माहिती, गावांकडून मिळत असलेली माहिती यांचे जबाब याच्यामध्ये बरीच तफावत होती. एकंदर घटनेचा घटनाक्रम पाहता, परिस्थितीजन्य पुरावा पाहता, तांत्रिक पुरावे पाहता सदर घटना ही ऑनर किलिंगची असल्याचे आम्हाला माहितीवरून, गोपनीय माहितीवरून, जबाबावरून आणि परिस्थितीजन्य पुराव्यावरून निष्पन्न झाले होते. त्यावरून सदर बाबी या मृतकचे नातेवाईक, वडील, भाऊ, जावई यांच्या आम्ही निदर्शनास आणून दिल्या. तेव्हा त्यांना या गोष्टीबद्दला त्यांना पर्याय नाही राहिला की त्यांनी जी घटना केली होती ती त्यांना स्पष्ट जाणवलं की आपण केलेली घटना उघड झालेली आहे. त्यापूर्वी ते आम्हाला पिक्चर पाहण्यासारखे किंवा क्राईम पेट्रोल पाहण्यासारखे उडवळीची उत्तरे आणि दिशाभूल करणारी माहिती देत होते. पण त्यांना घटनाक्रम जेव्हा आम्ही परिस्थितीने पुराव्यावरून निष्पन्न करून दिला, समोर आणून दिला, तेव्हा त्यांची बोलती बंद झाली. त्यांना जी घटना आहे ती कबूल करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यांनी त्यानुसार घटना कबूल केली आणि हा जो मर्डर आहे हा ऑनर किलिंग सारखा मर्डर त्यांनी केल्याचे निष्पन्न झाले. ही घटना ऑनर किलिंगमधून झालेली आहे असे आतापर्यंत तपासात निष्पन्न झाले आहे. यामध्ये माननीय SP साहेब, माननीय ॲडिशनल SP साहेब यांचे कंटिन्यू मार्गदर्शन आणि माननीय LDPO साहेब यांचे प्रत्यक्ष घटनेला स्वतः हजर राहून प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शन करून केलेले महत्त्वाचे मार्गदर्शन हे महत्त्वाचे आहे. आणि आमच्या सर्व टीमने API चापेटकर साहेब, API कोळी साहेब, PSI बारिंगे साहेब, PSI गायकवाड साहेब, हेड कॉन्स्टेबल चव्हाण, पठाण, बेलेवार आणि सर्व कर्मचारी यांनी कंटिन्यू केलेली मेहनत याच्यामुळे सदर गुन्हा उघडकीस आणण्यास आम्हाला यश आलेलं आहे. बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एकदा एक नजर हेडलाईन्सवर. जनतेचे हाल थांबवा अन्यथा भाजपा रस्त्यावर उतरेल, खासदार रक्षा खडसे यांचं विधान. हात जोडतो, दुखणी अंगावर काढू नका, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं कळकळीचं आवाहन. 25 तारखेपर्यंत जवळपास 70,000 रेमडेसिवीर इंजेक्शन्स दररोज राज्यात पुरवली जातील, डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांची माहिती. विनाकारण फिरणाऱ्यांची अँटीजन टेस्ट सुरूच, जिल्हाधिकारी दुसऱ्या दिवशी देखील रस्त्यावर. जळगाव शहरामध्ये आजपासून अँटीजन तपासणी सप्ताहाला सुरुवात. या होत्या दिवसभराच्या सविस्तर बातम्या. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा झूम ऑन न्यूज. प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी.